भिवंडी 4 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, 9 जणांचा मृत्यू। रात्री 12 वाजता घडली हादरवणारी घटना, कुटुंबियांचा मन हेलावून टाकणारा आक्रोश। अमरावतीत पावसामुळे दाणादाण, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या 100 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। दिघे कोल्हे गावातही पुराचं पाणी। यवतमाळमध्ये पूस नदीला पूर, तर भंडाऱ्यात 11 मार्ग वाहतुकीसाठी बंद। बुलडाण्यातही मुसळधार पाऊस। कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। राधानगरी धरण 100% भरलं। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। एसटी महामंडळावरून शिंदे सेना भाजप आमने सामने। महामंडळाच्या आर्थिक बेशिस्तीवर अर्थ खात्याची नाराजी। ऑडिट रिपोर्ट शिवाय निधी देणार नसल्याची माहिती। पेपरफुटी विरोधात कायदा मंजूर करताच पंतप्रधान मोदींचा आणखीन एक व्हिडिओ समोर। विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्यांना सोडणार नसल्याचं वक्तव्य, तर देशाच्या भविष्यापेक्षा तुमची त्वचाच अधिक चमकते। मोदींच्या नव्या व्हिडिओवर दीपकेंची टीका। तुम्ही जेनझीला धमकावून गप्प करू शकत नाहीत, राहुल गांधींचा मोदी शहांवर निशाणा। तुम्ही भारताचा भूतकाळ भविष्याशी काळजीनं वागा, सरकारला खोचक टोला।